5 राज्यातल्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या, ज्यातल्या 3 राज्यात भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला. तर तेलंगणात काँग्रेसला पहिल्यांदाच बहुमत मिळालं. आता या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका काँग्रेसनं स्वतःच्या जीवावर लढत इंडिया आघाडीला दूर ठेवलं होतं. पण आता या पराभवामुळे काँग्रेसला इंडिया आघाडीची गरज प्रकर्षाने जाणवणार आहे. कारण भाजपचा पराभव करायचा असेल तर इंडिया आघाडीला एकत्र येऊन जोर लावावा लागेल, हे आता स्पष्ट झालंय. खरं तर हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातल्या विजयामुळे काँग्रेसचा उत्साह वाढला होता. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर उत्तर भारतात काँग्रेस मागं पडत असल्याचं चित्र आहे. काँग्रेसची क्षमता कमी झाल्यानं ममता बॅनर्जी, शरद पवार, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव यांसारखे नेते इंडिया आघाडीतील काँग्रेसच्या नेतृत्वाला आव्हान देऊ शकतात असं म्हणलं जातंय. त्यातच इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चाही आता जोर धरू लागली आहे. इंडिया आघाडीतील नाराजीच्या चर्चांना ऊत आलेला असताना उद्धव ठाकरे पुन्हा एकदा युतीत जाण्याची चर्चा ही रंगतीये. पण उद्धव ठाकरे खरंच युतीत जाणार का? त्यांची शक्यता किती? आणि तसं झालंच तर महायुतीतली समीकरणं कशी बदलणार, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. राजस्थान आणि छत्तीसगड मधली हातची सत्ता काँग्रेसनं गमावली. शिवाय मध्य प्रदेशातही काँग्रेसला हार पत्करावी लागली. या पराभवानंतर इंडिया आघाडीत नाराजीचा सूर घुमू लागला. अखिलेश यादव, ममता बॅनर्जी नाराज असल्याचं म्हणलं जात असताना उद्धव ठाकरे ही खरंच महायुतीत परतणार का, अशी चर्चा रंगतीये. भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या युती वापसीबाबत मोठा दावा केला. एकीकडे संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीत जाणार आहेत. पण खरं हे आहे की उद्धव ठाकरे युतीमध्ये येण्यासाठी आमच्या नेत्यांजवळ पायघड्या घालतात, असा दावा नितेश राणेंनी केलाय. आता हा दावा करताना नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना आव्हानही दिलंय. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती करण्यासाठी प्रयत्न करत नाहीयेत, हे दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावं, असंही राणे म्हणालेत. यावेळी नितेश राणेंनी संजय राऊतांनी महिलांना पैसे देऊन मतं विकत घेतल्याच्या आरोपावरही भाष्य केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीत नितेश राणेंची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी 4 राज्यांचे निकाल लागल्यानंतर मोदींची गॅरंटी चालते यावर शिक्कामोर्तब झाल्याचं राणे म्हणाले. आता आमचे विरोधक शेंबड्यासारखे रडतायत. ईव्हीएमची कमाल असल्याचं राऊत म्हणाले. तेलंगणामध्येही ईव्हीएमची कमाल आहे का, असा सवाल करत मध्य प्रदेशमध्ये दिग्विजय आणि इकडं संजय राऊत भुंकत असल्याची बोचरी टीका राणेंनी केली. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे जाणार असल्याचं संजय राऊत वारंवार स्पष्ट करतात. मात्र उद्धव ठाकरे हे दुसरीकडे युतीमध्ये येण्यासाठी आमच्या नेत्यांजवळ पायघड्या घालत असल्याचा दावा राणे करतात. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती करण्यासाठी प्रयत्न केले नाही, हे दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावं, असं आव्हानच राणेंनी उद्धव ठाकरेंना दिलंय. आता नितेश राणेंनी हा दावा केला असला तरी उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीत जाणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय. पण उद्धव ठाकरे महायुतीत येण्याची शक्यता किती आहे आणि असं झालं तर महायुतीतल्या समीकरणात काय बदल होऊ शकतात, यावरही एकदा नजर टाकू. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना फुटली आणि महाविकास आघाडीचं सरकारही गेलं. त्यानंतर काही काळातच अजित पवारांचंही बंड झालं. आधी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे महाविकास आघाडीची ताकद कुठेतरी कमी झाल्यानं ठाकरे गट आता स्वबळावर लढणार का, अशी ही चर्चा रंगली होती. शिवाय मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कायम ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे ध्येय महाविकास आघाडीचे. पण आधी एकनाथ शिंदे गट आणि आता अजित पवार गट यांनी पक्षात बंड केल्यानं महाविकास आघाडीवरही त्याचा मोठा परिणाम झाला. त्यातच 5 राज्यातल्या निवडणुकांनंतर देशात इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला. या निकालानंतर राज्यातही भाजपचा बोलबाला पाहायला मिळू शकतो, अशी चर्चा रंगतीये. आता उद्धव ठाकरे हे युतीत येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा नितेश राणे करतायत. पण ठाकरे गट आणि शिंदे गटातलं सध्याचं समीकरण, दोन्ही गटाकडून होणारे आरोप, पक्षासाठी सुरू असलेली न्यायालयीन लढाई आणि शिवाय भाजप नेते आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये उडणारे शाब्दिक खटके आणि आरोप प्रत्यारोप, त्यामुळे राजकीयदृष्ट्या उद्धव ठाकरे पुन्हा युती करणं कितपत शक्य, यावर शंकाच आहे. पण असं झालंच तर पुन्हा एकदा मोठी गुंतागुंत आणि राजकीय खिचडी पाहायला मिळू शकते. पण नितेश राणेंच्या दाव्याप्रमाणे उद्धव ठाकरे खरंच पुन्हा युतीत सामील होतील का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.